म्हैसूरमधील जगमोहन पॅलेसमध्ये ग्लो ऑफ होप नावाचं जगप्रसिद्ध चित्र आहे। या चित्रातली मुलगी गीताबाई उपळेकर यांनी गुरुवारी 100रीत पदार्पण केलंय। पाहूया कोल्हापूरच्या या 100 वर्षांच्या मॉडेलची कहाणी। म्हैसूरच्या जगमोहन पॅलेसमधली आर्ट गॅलरी प्रसिद्ध आहे ती राजा रवी वर्मा यांच्या 16 चित्रांसाठी। याच चित्रांच्या पंक्तीतलं द लेडी विथ लॅम्प अर्थात ग्लो ऑफ होप हे चित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं। जगात जलरंगातील सर्वोत्कृष्ट 3 चित्रांमध्ये या चित्रानं स्थान मिळवलंय। आजूबाजूला रामायण, महाभारत आणि मुघलकालीन राजा रवी वर्माची चित्र असल्यामुळे ग्लो ऑफ होप ही देखील त्यांचीच कलाकृती आहे असा अनेकांचा समज होतो। पण हे चित्र साकारलंय ते सावंतवाडीचे सावळाराम हळदणकर यांच्या कुंचल्यातून। या चित्राची कथा ही गंमतशीर आहे। हळदणकरांची गीता ही 15 वर्षांची मुलगी दिवाळीच्या सणाला दिवे लावत होती। हळदणकरांच्या कलासक्त डोळ्यांनी ते दृश्य कागदावर चितारण्याचा निर्णय घेतला। त्यांनी गीताला हातात दिवा घेऊन उभं केलं आणि कुंचल्यावर जे चित्र साकारलं त्यानं इतिहास घडवला। म्हैसूरच्या राजाने तो लावला और म्हैसूरच्या शेजारी कुठचं आहे ते हे तिथे लावलेला आहे तो फोटो। तिथे सगळे लोक बघायला जातात तो फोटो। 1932 साली तयार झालेलं हे ऐतिहासिक चित्र म्हैसूरचे राजे जयचमा राजेंद्रा वडियार यांनी 300 रुपयांना विकत घेतलं। त्यानंतर आर्ट गॅलरीत हे चित्र राजा रवी वर्मांच्या चित्रांच्या पंक्तीत बसवण्यात आलं। त्यांची चित्र अनेक आर्ट गॅलरीमध्ये आहेत, अनेक देशामध्ये पण आहेत। भारतामध्ये तर आहेत बऱ्याच ठिकाणी, बडोद्यामध्ये औंधच्या आर्ट गॅलरीमध्ये आहेत, मुंबई पुण्यामध्ये आहेत, नंतर म्हैसूरमध्ये आहेत। तर या अनेक चित्रांच्या मध्ये हे चित्र सर्वश्रेष्ठ चित्र म्हणून ओळखलं जाते। आज त्याच चित्रातल्या मॉडेल असलेल्या गीताताईंनी 100रीत पदार्पण केलंय। त्यांच्या कुटुंबियांसाठी हा आनंदी सुवर्ण क्षण ठरलाय। प्राउड टू बी granddaughters of S.L. हळदणकर and nieces of गीतात्या and we are very proud to be here। आज आम्हाला इथे अत्यंत आनंद होतोय की त्यांची 100वी आम्ही इथे सेलिब्रेट करतो आहे। उपळेकर कुटुंबियांसोबतच कोल्हापूरच्या कला परंपरेसाठी देखील हा क्षण संस्मरणीय असणार आहे। एका जगप्रसिद्ध चित्राची मॉडेल कोल्हापुरात असणं आणि तिनं वयाच्या 100रीत प्रवेश करणं हे कोल्हापूरच्या कला इतिहासात आगळी वेगळी भर घालणारं आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।